रामानंद नगरातील जे सुपर मार्टच्या गोडाऊनला आग, सुमारे 10 लाखांचे नुकसान। रामानंद नगर येथील क्रांतीसूर्य चौक परिसरातील जे सुपर मार्टच्या गोडाऊनला सोमवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले। या आगीत अजित मसाले, गूळ तसेच इतर किराणा साहित्य जळून खाक झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। संगीता सचिन शहा यांच्या मालकीचे हे गोडाऊन असून शहा परिवार गेली तब्बल 72 वर्षे रामानंद नगर व पलूस परिसरात किराणा साहित्याचा होलसेल व रिटेल व्यवसाय करत आहेत। सायंकाळच्या सुमारास गोडाऊनच्या गाळ्यातून धूर बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी तत्काळ पुढाकार घेत गोडाऊनचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले। दरम्यान आग वाढू नये यासाठी एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित केला। स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील साहित्याचे नुकसान झाले आहे। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक स्तरावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेमुळे रामानंद नगर परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण। माझं नाव जर्नल शहा, जे सुपर मार्ट म्हणून आपलं दुकान आहे। तर आपलं हे गाव वाडीतलं गोडाऊन होतं। काल साधारण 5 वाजता मला फोन आला की असं गोडाऊनमधून धूर येतोय, काहीतरी प्रॉब्लेम झालाय। पण आम्ही तोपर्यंत लोकांनी इथल्या व्यवस्था आणि कुलूप वगैरे तोडून एमएससीबी लोकांनी येऊन लाईट वगैरे बंद करून सहकार्य करून सगळं आग विझवायचा प्रयत्न केला। बघता ते सगळं ह्या इथं सगळं जास्त नुकसान झाले। तर थोडक्या इथं गूळ मसाल्याचे आयटम सगळे होते, पोती वगैरे होती, चिरमुराची, तांदळाची पोती, गव्हाची, थोडं नुकसान झालंय सगळ्या गोष्टीचं। आणि ती ग्रामपंचायत लोक येऊन थोडं माल बाहेर काढून जेवढं काय पेटते सगळं ग्रामपंचायत लोकांनी सगळं डिस्पोज ऑफ केले। त्यामुळे थोडक्यात जास्ती नुकसान होण्याअगोदर थोडं वाचलं। थोडक्यात ते लोकांच्या सहकार्याने थोडं पटकन आग विझवता आली आणि बऱ्याच लोकांनी मदत केल्यामुळे आटोक्यात आलं थोडक्यात। तरी आता इथे मसाले होते, मसाले आयटम होते, तुम्ही आता बघू शकता इथं ती कंपनी पॅकिंगची पोती वगैरे होती मसाल्याची, ती सगळी जळले। त्याचा माल 2 दिवसापूर्वी झाला होता, कारण ते 3,70,000 बिल आहे। पर बाकी माल जो इथं होता सगळा त्याचा आता हे जोपर्यंत सगळं क्लिअर करत नाही तोपर्यंत काय लक्षात येणार नाही। मेन आयटम सगळे आणि मेन काय आलं, पाणी मारल्यामुळे बाकीचे जे आयटम आहेत ते खाऊ आयटम आहेत, पाण्यानं ते खराब होण्याचे चान्सेस सगळे। आता ते जोपर्यंत आपण सगळे स्वच्छ करून काढत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही। तांदूळ आहे, तांदळाला पण आता बहुतेक तरी वास नाही जर चढला तर ठीक आहे, ह्याचा धुराचा जर वास आला तर ते काय कामाचं नाहीये। आता वरचर काढायचा तर एक आमचा अंदाज असा आहे की 8 ते 10 लाख रुपयाच्या आसपास असावा अमाऊंट। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।